नमस्कार मित्रांनो, मी अमोल. कोड 12 कडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक डेव्हलपर, प्रत्येक स्टुडंट आणि प्रत्येक फ्रेशरसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत क्लाउड कोड आणि क्लाउड कोड व्हीएस कोडमध्ये पूर्णपणे फ्री कसं वापरायचं. तुम्ही आता म्हणसाल की सर क्लाउड कोड तर पेड आहे. हो, पेड आहे, त्याचं सबस्क्रिप्शन सुद्धा लागतं. पण आज आपण फ्रीमध्ये कसं यूज करायचं ते बघणार आहोत. कसं करणार आहोत? क्लाउड कोडला आपण ओलामासोबत कनेक्ट करणार आहोत आणि व्हीएस कोडमध्ये फ्रीमध्ये यूज करणार आहोत. जर तुम्ही क्लाउड कोड ओलामासोबत कनेक्ट केलं तर तुम्ही फ्रीमध्ये कोडिंग करू शकता. विदाउट एनी इंटरनेट पण कोडिंग करू शकता आणि सबस्क्रिप्शन सुद्धा लागणार नाही. ओके, तर आपण आपला सेटअपला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, एक वेबसाईट आहे, वेबसाईट बघा, cloudcode.com/docs. ओके, ही क्लाउड कोडची वेबसाईट आहे. तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्हाला गेटिंग स्टार्टेडचं एक टॅब दिसेल. ओके, सो याच्यामध्ये गेल्यानंतर टर्मिनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, मॅक ओएस साठी. आता तुम्ही मॅक ओएस यूज करत असाल तर मॅक ओएसची URL तुम्हाला लागेल. विंडोज यूज करत असाल तर विंडोजची URL लागेल. मी मॅक ओएस यूज करतोय तर मी काय करणार, मॅक ओएसची URL कॉपी करणार. ओके, विंडोजवाली URL तुम्ही कॉपी करू शकता. तर मी ही URL कॉपी केल्यानंतर मी काय करणार, टर्मिनल ओपन करणार. टर्मिनल ओपन झालं की तुम्हाला काय करायचं, मी सध्या क्लिअर करतो. ती जी काय कमांड आहे ती काय करायची, आय थिंक ती कमांड कॉपी नाही झाली. परत एकदा कॉपी केली, टर्मिनलमध्ये गेलो, ती कमांड ऍडची पेस्ट केली आणि एंटर केलं. तोपर्यंत आता हे इन्स्टॉलेशन स्टार्ट झालं. ओके, त्याला थोडा वेळ लागेल. ओके, इन्स्टॉलेशन आपलं स्टार्ट झालेलं. इन्स्टॉलिंग क्लाउड कोड नेटिव्ह बिल्ड लेटेस्ट जे आहे क्लाउड कोडचं बिल्ड ते आपल्या याच्यावरती लोकली मशीनवरती इन्स्टॉल करणार. ओके, आता इथे एक महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ते बघा, क्लाउड कोड सक्सेसफुली इन्स्टॉल. ओके, बट देर इज वन वॉर्निंग. इथे तुम्हाला एक वॉर्निंग दिसते. ओके, सेटअप नोट्स नेटिव्ह इन्स्टॉलेशन एक्झिस्ट बट इज नॉट इन युअर पाथ, सो रन दिस कमांड टू सेटअप. ओके, काय करायचं, ही जी कमांड आहे ॲज इट इज कॉपी करायची आणि इथे पेस्ट करायची आणि एंटर करायचं. सो हे तुमचं काय झालं, इन्स्टॉलेशन डन झालं. ओके, आता तुमचं इन्स्टॉलेशन क्लाउडचं झालंय की नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक कमांड टाकायची, CL क्लाउड -version. चेक करायचं तुमचं. जर तुमचं व्हर्जन जर इथे डिस्प्ले झालं स्क्रीनवरती, त्याचा अर्थ काय झालं, तुमचा क्लाउड कोड इन्स्टॉलेशन झालं. आता ही झाली आपली पहिली स्टेप. आता याच्यानंतर काय आपली दुसरी स्टेप कोणती, ओलामा इन्स्टॉल करायची, राईट. सो तर तुम्हाला ओलामा इन्स्टॉल करायचंय तर तुम्हाला जायचंय दुसऱ्या वेबसाईटवरती, olama.com/download/mac. जर तुमचं विंडोज असेल तर विंडोज सिलेक्ट करू शकता, लिनक्स असेल तर लिनक्स सिलेक्ट करू शकता, मॅक ओएस असेल तर मॅक ओएस सिलेक्ट. तर माझे मॅक ओएस आहे, मॅक ओएस सिलेक्ट केली. परत काय केला, ही URL आहे आणि ह्या URL वरून ही जी काही इन्स्टॉलेशनची URL आहे ती मला कॉपी करायची. ओके, ती मी कॉपी केली. परत काय केलं, टर्मिनलला गेलो, हे जे आहे ते क्लिअर केलं आणि हे पेस्ट केलं आणि एंटर केलं. परत तुमचा ओलामाचा सेटअप सुरू झाला. तर तुम्ही इथे बघू शकता ओलामाचा सेटअप डाउनलोड होतो. त्याला थोडा वेळ लागेल, सो वेट करा थोडा वेळ.
ओके. 95, 96%, 99 इन्स्टॉलिंग ओलावा 2 ॲप्लिकेशन झालं. हा तुम्हाला तुमच्या मशीनचा पासवर्ड पण विचारू शकतो. प्रॉपरली तुमचा पासवर्ड एंटर करायचा. ओके, पासवर्ड सेट झालाय. स्टार्टिंग ओलामा इन्स्टॉलेशन कम्प्लीट, यू कॅन रन ओलामा. आता जर तुमचा सेटअप प्रॉपरली झालाय की नाही हे चेक करण्यासाठी परत काय करायचं, ओलामा इथे बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी मध्ये ओलामा कॅन रन इन द बॅकग्राऊंड, यू कॅन मॅनेज बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी इन लॉग इन पॅटर्न्स अँड एक्सटेन्शन. ओके, त्याला क्लोज करायचं, व्हर्जन चेक करायचं. ओके, जर तुम्हाला इथं प्रॉपरली इथे व्हर्जन डिस्प्ले झालं तर समजायचं तुमचं ओलामा प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे. ओके, आता बाकीच्या काय ओलामाच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्या आपण बघूया. जर तुम्हाला हे करायचंय, ओलामा युटिलिटी दिसेल, त्याला क्लिक करायचं. ओलामा ओपन करायचं, कॉपी कमांड हे आहे सिंपल, याचं काय नाही. न्यू चॅट. आता जर इथं तुम्ही सिलेक्ट मॉडेल, काही क्लाउड मॉडेल आहेत राईट, काही किमी, हे जे हे लोकल वाले मॉडेल आहेत. जर तुम्हाला क्लाउड वाले मॉडेल जर यूज करायचे असेल तर तुम्हाला काय करावं, साइन इन करावं लागेल, अदरवाईज नाही. तर आपण साइन इन करून घेऊया. सिंपल तुमचं कोणतं गुगलचं अकाउंट असेल ते तुम्ही यूज करू शकता. सो तुम्ही बघू शकता माझं लॉग इन झालेलं आहे. ओके, इथे मी लॉग इन केलंय आणि हे मी आता काय करणार आहे, माझ्या डिव्हाइस सोबत पेअर करणार आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं, पेअर वरती क्लिक करायचं. कनेक्टला डिव्हाइस कनेक्टेड सक्सेसफुल. सो तुम्ही आता बघू शकता, आता क्लाउड जर मला क्लाउडचे जर मॉडेल्स यूज करायचे असेल तर मला आता इथं साइन इनचा ऑप्शन येत नाही. ओके, ही झालं आपल्या स्टेप्स. ओके, आता आपल्याला काय करायचं, व्हीएस कोड मध्ये हे कसं यूज करायचं ते बघायचं. ओके, सो व्हीएस कोड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचंय एक्सटेन्शन्स मध्ये. ओके, हे व्हीएस कोड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचं आहे एक्सटेन्शन्स मध्ये, CLAUD क्लाउड कोड सर्च करायचंय. क्लाउड कोड सर्च केल्यानंतर तुम्हाला हे एक्सटेन्शन दिसेल. एकदम महत्वाची गोष्ट आहे, कोणतंही एक्सटेन्शन बघा, बाकीचे पण एक्सटेन्शन तुम्हाला इथे दिसत आहे ते इन्स्टॉल करायचे नाहीत, फेक असतात. ओके, आपल्याला महत्वाचं इम्पॉर्टंट कोणतं आहे, इथं अँथ्रोपिकच करायचं आहे इन्स्टॉल, हे तुम्हाला बघायचं इन्स्टॉल. ओके, हे तुम्हाला लक्ष देऊन कन्फर्म करायचं. ओके, सो हे इन्स्टॉल करून घेऊयात. आता तुम्हाला इथे दिसत असेल आपलं क्लाउड एक्सटेन्शन व्हीएस कोड मध्ये इन्स्टॉल झालं. आता आपला इथपर्यंत सेटअप झालाय. ओके, आता आपल्याला काय करायचंय, आपल्या व्हीएस कोड मध्ये ओलामा थ्रू ओलामाचे काही मॉडेल्स फ्रीमध्ये यूज करायचे. ओके, तर आता ओलामा सर्च करायचं. ओलामा सर्च केल्यानंतर न्यू चॅट तर आहे, लॉन्च वरती क्लाउड कोड थ्रू जर यूज करायचं असेल तर कसं करायचं, तर ही कमांड आहे ती काय करायची, कॉपी करायची आपल्या व्हीएस कोडच्या टर्मिनलमध्ये. ओके, कॉपी दिस व्हीएस कोडचं टर्मिनल इथं ओपन झालं, ती जी आहे कमांड ती पेस्ट करायची. आता पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे मॉडेल्स दिसतील. ओके, तर त्या मॉडेल्समध्ये तुम्हाला हे मॉडेल दिसतील. आता तुम्ही हे सगळे मॉडेल सिलेक्ट नाही करू शकत. ओके, तर तुम्ही चेक केला, तर मी सपोज याच्यामध्ये
JLM 5.2 क्लाउड सर अपग्रेड रिक्वायर्ड, आपल्याला फ्रीमध्ये यूज करायचं आहे. किमिके K27 कोड क्लाउड अपग्रेड रिक्वायर्ड. मिनिमॅक्स M3 क्लाउड, आता याच्यामध्ये काय आहे, अपग्रेडेशन नॉट रिक्वायर्ड. पण आता आपण चेक करूया मिनिमॅक्स M3 क्लाउड काय करतं. ओके, म्हणजे त्याचं प्रॉपर्टीज वगैरे काय ते चेक करूया. सो इथे जाऊन तुम्ही बघू शकता मिनिमॅक्स -M3 updated 1 month ago. Coding agent, front-end context window, native multi-modality. Okay. Uses high. So त्याच्यामध्ये तुम्ही बाकी त्याच्या काही डिटेल्स आहेत त्या रीड करू शकता. All officially licensed with Minimax for commercial use in partnership with Minimax. The M3 model US based with zero data retention. Okay. हे बाकीचे ज्या डिटेल्स आहेत तुम्ही इथं रीड करू शकता. ओके, ठीक आहे. सो मी सध्याच्या वेळेला काय करतो, मिनिमॅक्स M3 क्लाउड सिलेक्ट करतो. आपण आहे नेमोट्रॉन 3 सुपर क्लाउड, आपण ते यूज करू शकता. आपण गिमा 412B जर तुम्हाला लोकली जर रन करायची, इंटरनेट यूज करायचं नसेल तर तुम्हाला हे डाउनलोड करावं लागेल. त्याची साईज 12 GB आहे. ओके, आणि हा एक आहे ट्विन 3.6. ओके, याची 28 GB. सो मी सध्या मिनिमॅक्स M3 क्लाउडला त्याला सिलेक्ट करतो, सबमिट. ओके, तुमचा आता क्लाउड CLI रन झाला. आता मी काय करतो, एक फ्रॉम देतो, राईट C# hello world program build it and run it. Do you want to proceed? Yes. Do you want to proceed? Build yes. This command requires approve. Yes. आता तुम्ही इथं बघू शकता काय काय केलं त्याने. ओके, create a .NET console project, test hello world, the default program is a template content a hello world program, run .NET run which compiled and executed the program. आता तुम्ही बघू शकता फाइल्स मध्ये जर गेला, hello worldचं एक फोल्डर बनवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय बनवला, प्रोजेक्ट बनवला आणि program.ch मध्ये त्यांनी प्रोग्राम केला. ओके, सो तुम्ही अशा पद्धतीने फ्रीमध्ये क्लाउड आणि ओलामा यूज करून कोडिंग करू शकता, आणि ते पण फ्रीमध्ये विदाउट एनी चार्जेस. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही प्रॉब्लेम असेल, काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला पण फॉलो करा. थँक्यू.